नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 2 दिवस झाले व्हिडिओ कसलेच अपलोड केले नव्हते. शॉर्टही व्हिडिओ अपलोड केला नव्हता आणि लाँगही नाही. तर म्हटलं आज चला 2 दिवस झाले आजारी होते. आजारी म्हणण्यापेक्षा थोडासा अशक्तपणा जाणवत होता. तर कारण असं आहे की मला थोडंसं कामाचा सुद्धा कंटाळा आला होता. म्हणजे सकाळी उठायचा, नाश्ता करायचा, परत दुपारचा स्वयंपाक करायचं आणि परत संध्याकाळची आवराआवर करायची आणि स्वयंपाक करायचा. आणि रोज आपणच करायचं आणि आपणच खायचं म्हणून थोडासा कंटाळा आला होता. कधी-कधी असं होतं आपल्याला नाही का, आपल्या हातचं जेवण जेवावसंच वाटत नाही. तर मलाही तसंच झालं होतं. पण 2 दिवस थोडासा आराम केला. बाहेरचं खाण्यापेक्षा थोडंसं घरातच दाल खिचडी वगैरे बनवून खाल्ली आणि कोकम सरबत आणि लिंबू सरबत पिले. मला कोकम सरबत आणि लिंबू सरबताने अशक्तपणाचा ना लगेच फरक पडतो. थोडंसं फ्रेशनेस वाटतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं सब्जा वगैरे टाकून जर सरबत पिला ना, तर लगेच फरक पडतो. तर मी तसंच केलं. तर असंच चला तर तुम्हाला माझे रुटीन आजचे शेअर करते. तर सकाळी नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. बाकी स्वयंपाक आज निवांत करणार होते. का तर अहो दुपारी जेवायला येणार होते म्हणून जरा थोडंसं निवांतच चाललं होतं माझं काम. पण मला आज गुरुवार असल्यामुळे फरशी वगैरे पुसून घ्यायची होती. पण मला झोपायची वाट बघत होते. पण त्याला काही झोप येत नव्हती म्हणून साधं घर झाडून घेतलं आणि नंतर त्याच्या झोपल्यानंतर फरशी पुसून घेऊ म्हणून थांबले होते. तर देवपूजा पण करायची होती. सकाळचे 9:30 वाजले होते. तर चला म्हटलं आता देवपूजाच करून घेऊया. त्याला खेळवत-खेळवत बाकीची पण कामं केली. घर वगैरे साफ केलं आणि इथं उंबऱ्याची पूजा करायला आले होते मी. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उंबऱ्याला मी कलर कसा दिलाय हे दाखवलं आहे. मी उंबऱ्याला एक्रेलिक कलरनी कलरिंग केलं. येलो कलरचा उंबरा हा ब्लॅक ग्रीन कलरचा होता. त्याच्यामुळे मी येलो कलर दिला याला. आता याच्यावरती मी हळदीचं लेपन करते. हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि गुलाब जल, थोडंसं चंदन पावडर टाकले आणि पाणी टाकून हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करते मी. मल्हार जागा असल्यामुळे थोडंसं कामात अडथळा तर येतोच. तो मध्ये-मध्ये करायला येतो. आता इथे रांगोळी, कुंकवाचं करंडं वगैरे घेऊन तो खेळत होता. तर म्हटलं असू द्या आता तो तात्पुरतं माझ्यासोबत त्याचं काहीतरी चालू आहे. तो मला हे काम करू देतो आणि त्याचंही काम चालू आहे. त्याच्यामुळे मी थोडीशी शांत होते. नाहीतरी त्याला झोपवल्याशिवाय मी बाकीचे कामं आज करतच नाही आजकाल. पण आज त्यानी कसलंच झोपायसाठी तयार नव्हता म्हणून त्याच्यासोबतच आज काम करायला घेतलं होतं. तर उंबऱ्यावरती हळदीचं लेपन केलं. त्याच्यानंतर हे मी तुळशीबागेतून पाऊलचा साचा आणला होता ना रांगोळीचा, तर त्याच्यानेच आज मी ते पाऊल काढून घेतलं. थोड्याशा व्हाईट कलरची रांगोळी माझी संपली होती त्याच्यामुळे मी बाकीच्या कलरनीच आज रांगोळ्या काढते. दर गुरुवारी म्हणा किंवा सणाच्या दिवशी आणि अमावास्या पौर्णिमेच्या दिवशी मी उंबऱ्यावरती अशी लेपन करून रांगोळी वगैरे काढते. खाली रांगोळी काढण्यासाठी थोडीशी जागा कमी पडते का तर पोर्च थोडासा लहान असल्यामुळे खाली रांगोळी काढत नाही मी. उंबऱ्यावरतीच रांगोळी काढते आणि तिथेच फुलं वगैरे ठेवते उंबऱ्यावरती आणि पूजा करून घेते अशा पद्धतीने. तर बघा अशा पद्धतीने उंबऱ्यावरती मी रांगोळी पण काढली आणि लेपन सुद्धा माझं करून घेतलं. त्याच्यानंतर मला देवपूजा सुद्धा करायची होती. तसा टीव्ही लावून दिला मल्हारसाठीला आणि मग देवपूजा करण्यासाठी आले होते. आज गुरुवार आहे त्याच्यामुळे मला स्वामींना अभिषेक सुद्धा घालायचा होता. तर माझा अभिषेक वगैरे घालून झाल्यानंतरच मी बाकीचे तुमच्यासोबत शेअर करते. स्वामींचा अभिषेक कसा करायचा दर गुरुवारी याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. नक्कीच तुम्ही तो जाऊन चेकआउट करा. म्हणजे तुम्हाला पण समजेल की स्वामींचा अभिषेक घरातल्या घरात कसा करायचा तो. त्याच्यानंतर हळदी-कुंकू देवांना लावून घेतला आणि दिवा लावून घेतला. एरवी देवपूजा मी अशीच नॉर्मल आणि साध्या पद्धतीने करते. पण गुरुवार आला ना, मी थोडीशी वेगळ्या पद्धतीची पूजा करते. म्हणजे स्वामींचा अभिषेकाला बाकीच्या देवी-देवतांना सुद्धा मी उजळवते आणि फुलं, हार तर आपली रोजच्या पूजेमध्ये असतातच. कधी-कधी माझ्या पूजेमध्ये नसतात ते तुम्हाला माहितीच आहे. पण ज्यावेळेस असतात ना, त्यावेळेस मी फुलं वगैरे सुद्धा वाहते आणि त्याच्यानंतर काही गोडाधोडाचा सुद्धा प्रसादासाठी करते. तर हा दिवस थोडासा माझा धावपळीचा तसा जातोच. पण आपल्याला एकदा का सवय झाली या गोष्टीची, की आपल्याला हा दिवस सुद्धा रोजचा असल्यासारखाच वाटतो. दिवा दिवा लावून घेतला त्याच्यानंतर देवघरासमोर सुद्धा छान अशी रांगोळी काढून घेतली. आता मस्तपैकी स्वामींची आरती सुद्धा करून घेते आणि त्याच्यानंतर धूपारती सुद्धा करते. आज स्वामींना नैवेद्यासाठी मी केळी घालून मस्त असा रव्याचा शिरा केला होता. पण माझ्याकडून व्हिडिओ काढायचाच राहून गेला.
तर रव्याचा हा शिरा केळी घालून मी कसा तयार केला ना, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन. तर पूजा वगैरे करून झाल्यानंतर नैवेद्य पण अर्पण केला आणि मग त्याच्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता. आहोंचा फोन आला होता, की ते दुपारी जेवायला येतीलच नक्की. म्हणून मी परत स्वयंपाकासाठी लागले. तर आज स्वयंपाकामध्ये मी चपाती आणि हरभऱ्याची भाजी करणार होते सुक्की. मस्त तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, आलं, लसूण, कांदा, टोमॅटो, आपलं घरगुती तिखट, थोडंसं दही, धना जिरा पावडर टाकून मस्त असं फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर भिजत घातलेले मी हरभरे ना त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले. थोडंसं पाणी ॲड केलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि कढईमध्ये ते शिजण्यासाठी ठेवलं. एक 10-15 मिनिटातच आपले हरभरे असे मस्त तयार होतात. तुम्ही पण एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. त्याच्यानंतर चपात्यासुद्धा तयार करायला घेतल्या पटकन. स्वयंपाक माझा मल्हार तिकडे खेळतोय तोपर्यंत सगळं आवरून झाला होता. त्याच्यानंतर लास्टची चपाती राहिली ना, त्यावेळेस तो नेमकाच पायापाशी येऊन खेळायला लागला होता. चल म्हणत होता. तर पटकन आवरून घेतलं बाकीचं सगळं आणि आज मी ना असा हा गणपतीसाठी जास्वंदीच्या फुलाचा हार तयार केला होता. याचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करेन. तर नक्कीच तो सुद्धा पाहून घ्या. आणि ज्यांना कोणाला घरगुती असा हार बनवायचा आहे ना, तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाला येईल. दुपारी मल्हारसोबत मी सुद्धा थोडासा आराम केला. त्याच्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली. मस्त असे सकाळी देवांना फुलं वगैरे अर्पण केली होती ना, तर खूप छान वाटत होतं बघा. आणि फोटोला आम्ही गजरा घातला होता. त्याच्यामुळे ना त्या गजऱ्याचा सुगंध घरभर पसरत होता. संध्याकाळची दिवाबत्ती करून झाल्यानंतर थोडासा चहा घेतला. चहासाठी तर असा उशीरच झाला होता, का तर अहो जरा उशिरा आले होते ऑफिसवरून. त्याच्यामुळे चहा जरा उशिराच झाला. उशिराच म्हणजे अगदीच 7 वाजताच ते आले होते आणि 15 मिनिटात चहा वगैरे सगळा पिऊन घ्यायचा होता. का तर नंतर पाणी येतं. नंतर चहा पिल्यानंतर पाणी आलं आणि नंतर सगळी दुपारची जेवढी भांडी पडलेली असतात ना, ते मला परत एकदा स्वच्छ करायचे असतात पाणी आल्यावरती. दिवसातून संध्याकाळीच एकदाच पाणी येतं. वापरायचं आणि पिण्याचं दोन्ही एकाच टायमिंगला पाणी आल्यामुळे थोडीशी तारांबळ उडते. पण आता त्याची ही सवय झाली आहे. पाणी वगैरे सगळं भरून घेतलं. अहोनी येताना भाजी, दूध आणि काही फळं आणली होती माझ्या उपवासासाठी. साबुदाण्याची खिचडी वगैरे आणली होती. तर ते सगळं नीटनेटकं ठेवायचं होतं मला. दूध वगैरे तर मी चहा घेतानाच तापवत ठेवलं होतं. आता ते गार होईपर्यंत थांबले होते. तर तोपर्यंत आता भाजी करायला घेतली होती मस्त. आज मटकीची उसळ करणार होते मी. पटकन सगळा स्वयंपाक आवरून घेतला आणि अहोने जे काही भाजी वगैरे आणली होती ना, ते सगळं फ्रिजमध्ये ठेवून दिलं. जितकं तिथं ठेवलं ना, की बरं पडतं. पण भाजी काही मी नीट वगैरे करत बसली नाही, का तर उशीर झाला होता थोडासा आणि उशीर झाला का ना, मल्हार जरा थोडासा किरकिर करतो. झोपेसाठी म्हणा किंवा माझ्याजवळ बसायसाठी म्हणा, तर त्याला पण थोडंसं पॅम्परिंग करावं लागतं मला. तर असंच फ्रिजमध्ये सगळं वरती ठेवून दिलं. नंतर उद्या बाकीचं काही उरलेलं काम असेल ते करता येईल म्हणून. तर जेवण वगैरे करून झाल्यानंतर आता उद्या उपवास आहे शुक्रवारचा माझा, तर त्याच्यासाठी साबुदाणा भिजत घालण्यासाठी आले होते. तर एकदा दोनदा साबुदाणा असा मस्त पाण्यामध्ये धुतला आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ठेवलं ना, की मस्त असा तो मऊ भिजतो आणि मग खिचडीसुद्धा अशी मऊ लागते. तर असा होता आजचा माझा दिवस. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.